नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत आयकर कायदा 1961 अंतर्गत कलम 10. आयकर सामान्यतः करपात्र उत्पन्नावर आकारला जातो व मागील वर्षातील उत्पन्नावर अगोदरच ठरवलेल्या दराने केंद्र सरकारकडून आकारला जातो. आयकर हा वार्षिक कर आहे. आयकर कायद्यातील कलम 4 प्रमाणे व्यक्तीच्या करयोग्य एकूण उत्पन्नावर कर आकारला जातो. तसेच तो संबंधित मूल्यांकन कर निर्धारण वर्षामध्ये आकारला जातो. तर आपण पाहूया कलम 10 नुसार कोणते उत्पन्न करमुक्त आहेत व कोणत्या उत्पन्नावरती कशा प्रकारे कर आकारला जातो. सर्वात पहिल्यांदा कलम 10 उपकलम 1 मागील वर्षामध्ये मिळालेले शेतीपासून उत्पन्न हे पूर्णतः करमुक्त समजलं जातं किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. दुसरा आहे कलम 10 सबकलम उपकलम 2 हिंदू अविभक्त कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सहकारी म्हणून प्राप्त झालेले कोणतेही उत्पन्न याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. कलम 10 उपकलम 2 अ भागीदारी संस्थेकडून भागीदाराला मिळालेल्या नफ्यातील हिस्सा हा पूर्णतः करमुक्त आहे, त्याच्यावरती कर आकारला जात नाही. कलम 10 उपकलम 5 कर्मचाऱ्यास मिळणारा रजा प्रवास सूट त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लिव्ह इनकॅशमेंट किंवा लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन. नेक्स्ट, आता याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर नियोक्ता किंवा मालकातर्फे कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबासह प्रवासासाठी भत्ता देतो. यानुसार भारतामध्ये प्रवास करण्यासाठी भत्ता दिला जातो. हा प्रवास भत्ता फक्त प्रवासासाठी आलेला प्रत्येक प्रवास खर्च दिला जातो. म्हणजेच काय तर पहा, उदाहरणार्थ जर कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता म्हणून 25,000 नियोक्त्यामार्फत किंवा मालकामार्फत दिला जातो, परंतु कर्मचाऱ्याने रुपये 20,000च खर्च केला तर कर्मचाऱ्याला रुपये 20,000 हे करमुक्त असतील, तर 5,000 रुपये हे काय असणार आहे, त्याला कर भरावा लागणार आहे. म्हणजे त्याला नियोक्त्याकडून म्हणजेच मालकाकडून 25,000 मिळाले, पण त्याने प्रत्यक्षात 20,000च खर्च केले. म्हणजेच त्याला 20,000 हे करमुक्त आहेत आणि राहिलेले जे 5,000 आहेत ते त्याच्यावर त्याला टॅक्स भरावा लागेल, कर भरावा लागेल. आता इथं काय सांगितलेलं आहे, कुटुंबासह प्रवासासाठी दिला जातो. मग कुटुंब म्हणजे काय, तर कुटुंब यामध्ये स्वतः, पत्नी, मुले, आई वडील, भाऊ बहीण जे कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतील. म्हणजे उदाहरणार्थ जर तो जो कर्ता आहे किंवा तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा भाऊ हा कमवता असेल, तर त्याला त्याचा जो काही खर्च केला जाणार आहे, भावावरती जो काही खर्च केला जाणार आहे, तो इथे त्याला सवलत मिळत नाही, सूट मिळत नाही. कारण का? कारण तो भाऊ कमवता आहे. म्हणून इथे एक वाक्य काय लक्षात ठेवायचं, की जे कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतील अशांचा वरती केला जाणारा खर्च हा करमुक्त आहे. आता आपण पाहू, की रजा प्रवास भत्ता हा वर्षातून 2च वेळा मिळू शकतो. पण वर्ष कोणते? इथे वर्ष सांगितलेलं आहे कॅलेंडर इयर. कॅलेंडर इयर म्हणजे जे जानेवारीला चालू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर याला आपण कॅलेंडर वर्ष म्हणतो. तर हे कॅलेंडर वर्षामध्ये 2दाच मिळतो. 4 वर्षातून 2दा. सध्याचा जो ब्लॉक चालू आहे तो आहे 2008 म्हणजे 1 जानेवारी 2018 ला ते सुरू झालेलं आहे. तिथपासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत हे जे 4 वर्ष आहेत, या 4 वर्षामध्ये जो काही खर्च केला जाईल त्याच्यामध्ये फक्त 2 वेळाच त्याला तो मिळणार आहे. अशा प्रकारे हा कलम 10 उपकलम 5 मध्ये जो दिलेला आहे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन रजा प्रवास सूट ही अशा प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. पुढचं आहे ते म्हणजे कलम 10 उपकलम 7 एखादा कर्मचारी भारताचा रहिवासी आहे, परंतु काही कालावधीसाठी इतर देशांमध्ये कामानिमित्त गेला व तेथे त्यास काही अतिरिक्त पगार व अवांतर प्राप्ती त्यालाच आपण परक्विजिट असं म्हणतो, मिळाला तर तो करमुक्त असतो. म्हणजे लक्षात घ्या,
आपल्या इथलचा एखादा भारताचा रहिवासी आहे, तो इतर देशामध्ये गेलेला आहे काही कालावधीसाठी आणि तिथे त्याला काय झालेलं आहे, की अतिरिक्त पगार किंवा परक्विजिट्स किंवा प्राप्ती झालेली आहे. तर ती पूर्णतः करमुक्त आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. कलम 10 ड एखाद्या व्यक्तीला जर काही पैसे जीवन विमा पॉलिसी म्हणजे त्याला आपण LIC म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मार्फत जर ती पॉलिसी परिपक्व म्हणजेच मॅच्युरिटी झाली आणि मॅच्युरिटी झाल्यानंतर त्याला जर रक्कम मिळाली, तर ती पूर्णतः करमुक्त असते. फक्त कोणाची पाहिजे ती? LIC. LICची जर असेल, तर त्याचे मॅच्युरिटीचे जेवढे काही पैसे असतील, त्याच्यावरती कोणताही टॅक्स आकारला जात नाही. पण इतर कंपन्यांची जर पॉलिसी असतील, म्हणजेच SBI असेल, आणखी स्टार्स असेल किंवा कोणतंही असेल, तर त्याच्यावरती जे काही मॅच्युरिटीची रक्कम मिळेल, ती काय राहणार आहे? कर प्राप्त राहणार आहे. फक्त जीवन विमा पॉलिसीचेच मॅच्युरिटी डेटचे जे काही पैसे मिळतात, ते पूर्णतः करमुक्त आहे. नंतरचा आहे तो म्हणजे कलम 10 उपकलम 10. एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त, मृत्यू, राजीनामा दिल्यास त्याला मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम रुपये 20 लाखापर्यंत काय आहे? करमुक्त असते. म्हणजे कोणता कर्मचारी पाहिजे तो? सरकारी कर्मचारी आहे, तो निवृत्त झालेला आहे म्हणजे रिटायर झालेला आहे किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याने राजीनामा दिलेला असेल, तर जी काही ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते ती 20 लाखापर्यंत करमुक्त असते. तर याच्यामध्ये 2 भाग पाडले जातात. त्यातला पहिला भाग आहे जे कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा 1972 मध्ये समाविष्ट आहेत. त्यातला पहिला प्रकार काय सांगतोय मी? जे कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा 1972 मध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या बाबतीत काय आहे? तर त्यांच्या बाबतीत पहा काय सांगितलेलं आहे. ग्रॅच्युइटीची रक्कम ही खालीलपैकी कमीत कमी करमुक्त असते. कोणत्या रकमा आहेत त्या? तर त्यातली पहिली आहे शेवटचा पगार. पगार म्हणजे काय? मूळ अधिक महागाई भत्ता म्हणजे बेसिक प्लस डिअरनेस अलाउन्स. मूळ अधिक महागाई भत्ता ह्याला काय म्हटलं जाणार आहे? शेवटच्या पगारामधले फक्त हे 2च घटक घ्यायचे, बेसिक्स आणि डीए. मूळ अधिक महागाई भत्ता हा जो पगार असेल त्याला गुणिले रोजगार वर्ष, त्यांनी किती वर्ष काम केलं ते, गुणिले 15/26. हे करून जी रक्कम येईल ती पहिली रक्कम असेल. दुसरी रुपये 20 लाख आणि तिसरी जी आहे प्रत्यक्ष मिळालेली ग्रॅच्युइटीची रक्कम. ह्या 3 रकमांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम करमुक्त असते. उदाहरणार्थ आपण पाहू. उदाहरणार्थ रोहन यांचा शेवटचा पगार रुपये 1 लाख आहे व त्याला 11 लाख रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. त्याने 19 वर्ष आणि 7 महिने नोकरी केलेली आहे. आता या उदाहरणामध्ये नीट समजून घ्या. त्याचा पगार किती आहे? 1 लाख. त्याला ग्रॅच्युइटी मिळालेली आहे? तर 11 लाख रुपये मिळालेले आहेत. आणि त्याने काम किती वर्ष केलेलं आहे? तर 19 वर्ष आणि 7 महिने. आता इथं लक्षात घ्या, की 19 वर्ष 7 महिने म्हणजेच काय? की 6 महिन्यापेक्षा त्यांनी पुढच्या 7 महिने काम केलेलं आहे. म्हणून ते वर्ष पूर्ण धरायचं. म्हणून त्याने आता जे काम केलेलं आहे ते रोजगाराचे वर्ष किती असणार आहे? तर 11.7 नाही म्हणायचं, 12 म्हणायचं. कारण ते राउंड फिगर मध्ये आपण करणार 12. अशा प्रकारे आपण आता 3 रकमा काढून घेऊ. सगळ्यात पहिली रक्कम ग्रॅच्युइटी बरोबर 1 लाख त्याचा शेवटचा पगार गुणिले रोजगाराचे वर्ष किती आहेत? 12 गुणिले किती? 15/26. ही जर पहिली रक्कम कॅल्क्युलेट केली तर ग्रॅच्युइटीची रक्कम किती मिळणार आहे? 11,53,846.15. 11,53,846.15 कॅल्क्युलेशन करून घेतलं तर ही झाली पहिली रक्कम. दुसरी रक्कम आहे 20 लाख आणि तिसरी रक्कम काय? प्रत्यक्ष मिळालेली रक्कम ग्रॅच्युइटीची ती किती आहे? 11 लाख. आता या 3 रकमांपैकी सगळ्यात कमी रक्कम कोणती आहे? तर 3 नंबरची जी रक्कम आहे रुपये 11 लाख ही सगळ्यात कमी आहे. म्हणजे त्याला काय मिळणार आहे? वरील 3 पैकी कमीत कमी म्हणजेच 11 लाख रुपये हे करमुक्त असतील. कारण त्याला मिळालेले आहेत 11 लाख आणि सगळ्यात कमी रक्कम तीच आहे. हे पाहिलं आपण. जर तो काय असेल? ग्रॅच्युइटी ऍक्ट अंडर जर समाविष्ट असेल तर हे कॅल्क्युलेशन आहे. आता दुसरा त्यातला भाग आहे तो म्हणजे जे कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा 1972 मध्ये समाविष्ट नाहीत.
त्यांच्या बाबतीत काय आहे, तर त्यांच्या बाबतीमध्ये पहा, ग्रॅच्युटी रक्कम ही खालीलपैकी कमीत कमी करमुक्त असते. कोणत्या 3 कंडिशन आहेत त्यामध्ये? त्यातली पहिली कंडिशन आहे शेवटच्या 10 महिन्याचा सरासरी पगार. शेवटच्या 10 महिन्याचा सरासरी पगार. आधीच्या ह्यात काय होतं, की शेवटचा पगार. तर इथे काय आहे, शेवटच्या 10 महिन्याचा सरासरी पगार. त्याच्यामध्ये मूळ अधिक महागाई भत्ता गुणिले रोजगार वर्ष आणि गुणिले परत काय सांगितलेले 1/2. तिथे काय होतं 15/26 आणि इथे काय आहे 1/2. ही झाली पहिली रक्कम. दुसरी रक्कम आहे रुपये 10 लाख. तिथे काय होते 20 लाख. इथे किती आहे 10 लाख. आणि तिसरी रक्कम काय आहे प्रत्यक्ष मिळालेली ग्रॅच्युटीची रक्कम. या तिघांपैकी जी रक्कम कमीत कमी असेल ती त्याला काय असते करमुक्त असते किंवा त्याच्यावरती तेवढं एक्झेम्पशन त्याला मिळतं. नंतरचं कलम आहे कलम 10 उपकलम 11. सरकारी कर्मचाऱ्यास वैधानिक किंवा कायदेशीर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यापासून मिळालेली रक्कम करमुक्त असते. तसेच कामावरून कमी केल्यास एकूण रक्कम मिळाल्यास ती करमुक्त असते. तर याच्या बाबतीत आपण समजून घेऊ की नक्की हे काय आहे. सरकारी नीट समजून घ्या. सरकारी कर्मचाऱ्यास वैधानिक कायदेशीर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यापासून मिळालेली रक्कम करमुक्त असते. तसेच कामावरून कमी केल्यास एकूण जेवढी रक्कम मिळते तेवढी काय असते करमुक्त असते. आता कलम 10 उपकलम 12 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सरकारी कर्मचारी नसताना जर तो सरकारी कर्मचारी नाहीये तर आधी आपण काय पाहिलं की याच्या आधीचं जे कलम होतं ते कलम काय सांगितलेलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यास इथे सरकारी कर्मचाऱ्यास पूर्णतः करमुक्त आहे. म्हणजे तो स्टॅट्युटरी असू द्या वैधानिक असू द्या कायदेशीर असू द्या त्यालाच आपण स्टॅट्युटरी म्हणतो. नंतर लिगली असू द्या कोणताही पीएफ असेल तर तो काय आहे करमुक्त आहे. ज्याला जरी कामावरून काढलेला असेल तरी सुद्धा कामावरून काढल्यानंतर जे काही त्याला पीएफ ची रक्कम मिळणार आहे ती पूर्णतः टॅक्स फ्री आहे करमुक्त आहे. आणि आता जर जे कर्मचारी नसताना जर भविष्य निर्वाह निधी मिळाला तर त्याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. त्यातली पहिली कंडिशन काय आहे पहिली अट काय आहे ते पहा मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधी त्यालाच आपण इंग्लिश मधनं म्हणतो रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. समजून घ्या व्यवस्थित मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधी जर हा निधी त्याला मिळत असेल तर तो निधीच्या बाबतीत कोणत्या कंडिशन आहेत तर ते पाहू. पहिली कंडिशन नियोक्त्याचे योगदान म्हणजे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जो मालक आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती पाहिजे ते सांगितलेलं आहे. पगाराच्या 12% पर्यंत करमुक्त आहे. पगार म्हणजे काय मूळ पगार म्हणजे बेसिक प्लस महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स प्लस कमिशन जे काय कमिशन होणार आहे ते काय सांगितलेलं आहे त्याचं योगदान पगाराच्या 12% पर्यंत करमुक्त. त्याला समजा 15% भेटतोय त्यातला 12% एक्झम्प्टेड असणार राहिलेल्या रक्कमेवरती आपण काय करणार टॅक्स चार्ज करणार. नंतर व्याज जे काही त्याला व्याज मिळतं ह्या प्रोव्हिडंट फंड वरती कोणत्या रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड वरती मिळणारं व्याज हे 9.5% पर्यंत करमुक्त आहे. त्याला 10% मिळतंय मग 10% मिळतंय त्याच्यातून 9.5% आपण वजा करणार राहिलेलं 0.5 म्हणजे अर्धा टक्का हा काय असणार आहे टॅक्सेबल असणार आहे. जेव्हा आपण याच्यावरची उदाहरणे पाहणार आहोत त्यावेळेस हे चांगलं कळेल. पण आता लक्षात काय ठेवायचं तर रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 12% पर्यंत करमुक्त त्याच्यावरती मिळणारं व्याज हे 9.5% पर्यंत. आणि तिसरी अमाऊंट एक असते की जर समजा त्याला कामावरूनच कमी केलेलं असेल तर एकत्र मिळणारी रक्कम जेवढे काही त्याला आता कामावरूनच काढून टाकलेलं आहे आणि मग जर त्याला रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड मधून जर रक्कम मिळाली तर जेवढी काही रक्कम मिळते त्याची योगदान प्लस व्याज हे जे काय मिळते तेवढं पूर्णतः काय आहे करमुक्त आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. जर ती रक्कम एकत्र मिळाली तर ती करमुक्त आहे कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. आता दुसरं अमान्यता प्राप्त. अमान्यता प्राप्त म्हणजेच अनरेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. याच्यामध्ये पण त्याच कंडिशन आहेत. कोणत्या कंडिशन आहेत तर पहिल्यांदा पाहू नियोक्त्याचे योगदान पूर्णतः करमुक्त आहे. अनरेकॉग्नाइज असेल तर टॅक्स फ्री.
पूर्ण किती का मिळालं, जेवढी मिळेल तेवढी करमुक्त. पण रेकग्नाइज असेल तर 12% पर्यंत करमुक्त, राहिलेले जेवढे काय असेल त्याच्यावर टॅक्स. पण इथे तसं नाही, किती का मिळाना, जेवढी मिळेल तेवढी पूर्ण करमुक्त. व्याज ते सुद्धा करमुक्तच, कितीही मिळू द्या, 10% मिळू द्या, 15% मिळू द्या, 20% मिळू द्या, जे काय मिळेल तेवढं सगळं करमुक्त, कोणताही कर नाही. आणि जर कामावरूनच कमी केलेलं असेल तर ती जी रक्कम मिळती त्याला काय म्हटलं जातं, पगार म्हटला जातो, आणि मग तो टॅक्सेबल होतो. मग पगार जसं आपण टॅक्स कॅल्क्युलेशन करणारे पगारावरती, त्याप्रमाणे त्याच्यावरती जे काही होईल ते त्याच्यावरती टॅक्स चार्ज हा केला जातो. हे कशाच्या बाबतीत, अनरेकग्नाइज म्हणजेच अमान्यताप्राप्त भविष्य निधी असेल तर. आणि तिसरा आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या मध्ये पण या 3 कंडिशन आहेत. कोणत्या कंडिशन आहेत पाहू. सगळ्यात पहिली, नियोक्त्याचे योगदान, त्याला ते लागूच नाहीये, कारण जर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी असेल तर नियोक्ता कोणत्याही प्रकारचं योगदान देत नाही. नंतर त्याच्यावरती मिळणारं व्याज, म्हणजे इथे फक्त कर्मचाऱ्यांचंच योगदान असतं. मग कर्मचाऱ्यांनी जेवढं काही योगदान दिलेलं असेल त्याच्यावरती मिळणारं व्याज पूर्णतः करमुक्त आहे. कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती कर आकारला जात नाही. आणि तिसरी रक्कम आहे, कामावरूनच जर कामी केलेलं असेल तर जेवढी काही एकत्र रक्कम मिळते ती पूर्णतः करमुक्त आहे. म्हणून भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत ह्या 3 कंडिशन लक्षात ठेवायच्या. मान्यता प्राप्त, अमान्यता प्राप्त आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. त्याच्यामध्ये प्रत्येकी 3-3 कंडिशन आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. पुढचा पाहू आपण कलम 10 उपकलम 13. निवृत्ती किंवा कामावरून कमी करताना मिळणारा अधिग्रहण निधी पूर्ण करमुक्त असतो. अधिग्रहण निधी म्हणजेच काय, तर त्याला आपण म्हणतो सुपर एन्युएशन फंड. सुपर एन्युएशन फंड त्याला अधिग्रहण निधी म्हटलं जातं. ते पूर्णतः काय आहे, करमुक्त आहे. आता आपण सगळ्यात शेवटची यातली कंडिशन पाहू आजच्या लेक्चर मधली. ती आहे कलम 10 उपकलम 13 अनुसार घर भाडे भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स. तर याच्यामध्ये काय अटी आहेत त्यातली पहा, काय सांगितलेलं आहे, खालीलपैकी कमीत कमी, खालीलपैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती काय असणार आहे, करमुक्त असणार आहे. त्यातल्या रक्कम कोणत्या आहेत, तर त्यातली पहिली आहे प्रत्यक्ष मिळालेले भाडे. एखादा कर्मचारी आहे त्याला नियोक्त्याकडून किंवा मालकाकडून जे भाडं मिळतं ते भाडं, ती पहिली रक्कम. दुसरी आहे 40% पगाराच्या. पण 40% कधी, तर त्यांनी कंसात काय सांगितलेलं आहे, 50% जर घर मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि दिल्ली हे मेट्रोपॉलिटन सिटी म्हटलं जातं त्यांना. जर मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि दिल्ली या 4 ठिकाणी जर तो एम्प्लॉई राहत असेल आणि त्या ठिकाणचं त्याला भाडं मिळत असेल तर तिथे किती टक्के घ्यायची, 50% रक्कम. आणि जर ते 4 शहर सोडून जर तो इतर ठिकाणी कर्मचारी राहत असेल तर पगाराच्या किती, 40%. आता पगार म्हणजे काय ते आपण नंतर पाहू. इथे पगार कॅल्क्युलेट करावा लागतो, तो कसा करायचा पाहू आपण. ही झाली दुसरी रक्कम. तिसरी रक्कम आहे दिलेले भाडे. त्याने किती भाडं दिलं, त्याला कंपनीकडनं मिळालेलं जे भाडं असेल ते असणारे प्रत्यक्ष मिळालेलं भाडं. पण तो किती पेड करतोय, तो जर इतर ठिकाणी राहत असेल आणि जर तो समजा काही प्रमाणामध्ये भाडं देत असेल तर त्याने जे दिलेलं भाडं आहे त्याच्यामधून त्याच्या पगाराच्या 10% रक्कम वजा करायची. उदाहरणार्थ समजा त्याने दिलेलं भाडं 5,000 असेल तर त्या 5,000 मधून पगाराच्या 10% रक्कम काढायची. पगार म्हणजे कोणता ते मी तुम्हाला सांगणारच आहे की पगारामध्ये नक्की इथे काय काय इन्क्लुडेड करायचं. तर पगाराच्या 10% रक्कम काढायची, त्याने दिलेल्या भाड्यामधून ती रक्कम वजा करायची आणि जी रक्कम येईल ती. म्हणजे 3 अमाऊंट कोणत्या मिळाल्या, प्रत्यक्ष मिळालेले भाडे, त्याला ऍक्च्युअल रिसिव्ड अमाऊंट ऑफ एचआरए. नंतर दुसरी अमाऊंट 40% ऑफ सॅलरी, 40% पगाराच्या, 50% केव्हा घ्यायचं, जेव्हा घर मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि दिल्ली या ठिकाणी असेल तर. आणि तिसरी अमाऊंट आहे त्यांनी जे पेड केलेलं भाडं असेल ते, म्हणजेच हाऊस रेंट पेड मायनस 10% सॅलरी. पगाराच्या 10% रक्कम त्यातनं ती वजा करायची आणि या 3 अमाऊंट पैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती काय असणार आहे, करमुक्त. आता इथे आपण पाहू पगार म्हणजे काय. तर पगार म्हणजे मूळ पगार अधिक महागाई भत्ता की जो
निवृत्तीसाठी रिटायरमेंटसाठी बेनिफिट असेल, निवृत्तीसाठी फायदेशीर असेल. जर आपल्याला असं सांगितलेलं असेल की नॉट कन्सिडर ॲज अ रिटायरमेंट, निवृत्तीसाठी फायदेशीर नाही. कोणता भत्ता? महागाई भत्ता. तर तो घ्यायचा नाही. कोणता घ्यायचा? जेवढा निवृत्तीसाठी असेल तेवढाच घ्यायचा. अधिक विक्रीवर आधारित कमिशन. जे काही कमिशन दिलेले असेल ते विक्रीवरती जर असेल तर ते घ्यायचं. अशा प्रकारे तो पगार कसा घ्यायचा? बेसिक प्लस डीए, रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन ऑन सेल्स ॲट अ फिक्स पर्सेंट, जेवढा काय टक्के दिलेला असेल ते. हे सगळं आपण काढणार आणि त्याच्यामध्ये मग 40%, 10% ह्या पगाराच्या काढायचं आणि त्या रकमा घ्यायच्या. अशा प्रकारे काय पाहिलं आपण? कलम कलम 10 उपकलम 13 अनुसार घर भाडे भत्ता काय असतो ते. याच्यामध्ये आणखीन एक पाहू. जर कर्मचारी स्वतःच्या घरात राहत असेल किंवा भाडंच देत नसेल, म्हणजे एकतर त्याचं स्वतःचं घर आहे किंवा तो जिथं राहतो तिथं भाडंच देत नाही व त्याला जर घर भाडे मिळत असेल, म्हणजे पहा काय सांगतोय नीट समजून घ्या. तो कर्मचारी स्वतःच्याच घरात राहतोय, म्हणजे तो भाडं देत असेल का? नाही. स्वतःच्या घरात राहत नाही, इतर ठिकाणी राहतोय, पण तिथं भाडंच देत नाही. त्या कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे, जर हे अशा 2 कंडिशन असताना सुद्धा त्यालाच घर भाडं मिळत असेल, म्हणजेच जर तो कंपनीकडून, नियोक्त्याकडून, मालकाकडून घर भाडं घेत असेल, पण तो घर भाडं देत नसेल किंवा स्वतःच्या घरात राहत असेल, तर असं जे मिळणारं भाडं आहे, ते पूर्णतः करप्राप्त आहे. म्हणजे त्याच्यावरती त्याला टॅक्स भरावा लागतो. तर या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, की कलम 10 नुसार कोणते कर त्यांना कर्मचाऱ्यांना भरावा लागतो किंवा व्यक्तीला भरावा लागतो किंवा कोणतं उत्पन्न हे करमुक्त आहे ते पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण यातील पुढील भाग पाहू. तर आता आपण थांबूया.